तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाच्या प्रोमो भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की प्रियाला सायली बोलत असते की हे बघ प्रिया, काही झालं तरी मी तुमचं लग्न होऊ देणार नाही. तू किती देखील उड्या मार तरी देखील तुझं लग्न मी अर्जुन सरांसोबत होऊ देणार नाही. असं ऐकल्यानंतर प्रिया एकदम चलबिचल होते आणि ती बोलू लागते की हे बघ सायली, तुला आता विनाकारणचं आमच्यामध्ये पडण्याचं काही गरज नाही आहे, कारण की असं देखील अर्जुन सरांनी तुला सोडलेलं आहे. असं बोलल्याच्या नंतर सायली देखील चिडून बोलते आणि म्हणते की ठीक आहे, बघू आपण की कोण कोणासाठी भारी पडतं. आणि इकडे सर पोद्दार हे अर्जुनला विचारत असतात की अर्जुन, हे जे तू लग्नासाठी होकार दिलेला आहेस प्रियाला, तर तू खरंच मनापासून हे होकार दिलेलं आहेस का? कारण की मला शंका येते की तू एवढ्या लवकर कसं काय तू तयार झालास. मला हे तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे की हे तू खरं स्वतःहून बोललेलं आहेस म्हणून. असं सुभेदार हा अर्जुनला विचारत असतो. मात्र सुभेदारचं बोलणं ऐकल्याच्या नंतर अर्जुन एकदम खाली मान घालून उभा असतो. तो एक देखील शब्द बोलत नाही आणि तो इकडे तिकडे कावराबावरेवानी बघत असतो. मात्र हे सगळं काही सुरू असतानाच सरपोतदार देखील त्याच्याकडे बघत असतात आणि तेवढ्यातच सायली आणि प्रिया या दोघा जणांचं संभाषण संपून प्रिया ही घरी वापस येत असते. आणि घरी वापस आल्याच्या नंतर ती समोरचं दृश्य बघते आणि ती विचार करते की या दोघा जणांचं काय सुरू आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहूया की कशा पद्धतीनं आता अर्जुन आणि सुभेदार हे दोघा जणांचं बोलणं होतं. धन्यवाद.